नमस्कार. SYBA अप्लाइड ग्रुप डेमोग्राफी पेपर 2 सेमिस्टर 4 यामध्ये भारतातील शहरीकरण संदर्भातील काही संकल्पना, त्याचबरोबर भारतातील काही महत्त्वाच्या संकल्पनांचा आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आज आपण दारिद्र्य या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जगातील बहुतेक देश स्वतंत्र झाले आणि मग या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी विकासासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारला, तर काहींनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकारला, तर काहींनी संमिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग स्वीकारला. अशा पद्धतीनं जगातील देशांची विकसित अविकसित अशी विभागणी त्यामुळं तयार झाली. काही विकसित देशामध्ये पूर्वीच भांडवलशाही अर्थव्यवस्था, संमिश्र अर्थव्यवस्था व समाजवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात होती. विशेष करून समाजवादी समाजरचनेमध्ये वर्गविरहित समाजरचना, आर्थिक समानता आणि न्याय यांना प्राधान्य देण्यात आले. विशेषतः देशात दारिद्र्य, बेरोजगार, आर्थिक विषमता निर्माण होणार नाही याची काही प्रमाणात का असेना काळजी घेण्यात आली. मात्र भांडवलशाही आणि संमिश्र अर्थव्यवस्थामध्ये साधनसामग्रीचा मालकी हक्क मान्य केल्यामुळेच विकास प्रक्रियेत दारिद्र्य, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता या महासमस्या विकसित देशामध्ये निर्माण झाल्या. ह्या समस्या विकसित देशामध्ये जशा निर्माण झाल्या, त्याच पद्धतीनं अविकसित देशामध्ये सुद्धा ह्या समस्या निर्माण झाल्या. या समस्याची झळ जगातील सर्वच देशांना, विशेष करून अविकसित देशांना जास्त सहन करावे लागले. पण विकसित देशांना त्याची झळ किंवा समस्या तेवढी पोहोचली नाही, कारण त्या देशामध्ये साधनसामग्रीची उपलब्धता होती, आर्थिक विकास होत होता. त्यामुळं दारिद्र्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाची तीव्रता त्यांना जाणवली नाही. मात्र एक गोष्ट निश्चितच घडली की दारिद्र्य, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता ह्या ज्या काही समस्या आहेत, हे जे काही प्रश्न आहेत, हे सर्वव्यापी आहेत, जगातील सर्व देशामध्ये आहेत. जगातला कुठला ना कुठला तरी देश ह्या दुष्टचक्रातून गेलेलाच आहे. मग तो विकसित असेल, अविकसित असेल किंवा विकसनशील असेल, हे सर्वच देश यामध्ये गेलेले आहेत. यामध्ये आज आपण दारिद्र्य या संकल्पनेचा किंवा या समस्येचा अभ्यास करणार आहोत. दारिद्र्य भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल, संमिश्र अर्थव्यवस्था असेल, प्रत्येकाला आपल्या मालमत्तेचा मालकी हक्क मान्यच आहे. लोकांनी साधनसामग्रीच्या मालकी हक्कामुळे वेगवेगळ्या मार्गाने भरपूर उत्पन्न मिळाले. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नात जास्तीत जास्त उत्पन्न मार्ग प्राप्त केला. तर ज्या बहुसंख्य लोकांमध्ये श्रमाशिवाय इतरही कोणतीही मालमत्ता नसते किंवा जी असते ती अल्प असते, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय उत्पन्नाचा अत्यल्प हिस्सा मिळतो. अशा समाजामध्ये गरिबी आणि श्रीमंती असे वर्ग निर्माण होतात. विशेष करून भौतिकशास्त्रातील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या नियमाप्रमाणेच जो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणेच संपत्तीचं केंद्रीकरण श्रीमंताकडे वाढत जाते. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात आणि गरीब अधिक गरीब होत राहतात. आणि त्यामुळंच गरीब आणि श्रीमंती यांच्यातील उपभोगाच्या बाबतीत दारिद्र्य निर्माण होतं, आर्थिक विषमता निर्माण होतं आणि त्यातूनच दारिद्र्य ही संकल्पना पुढं प्रचलित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आता दारिद्र्याची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ पॉवर्टी, दारिद्र्याची संकल्पना. दारिद्र्य संकल्पना सर्वमान्य होईल अशा शब्दामध्ये व्यक्त करणं किंवा त्याची व्याख्या करणं, ती संकल्पना स्पष्ट करणं फार कठीण आहे. कारण देशपरत्वे, कालपरत्वे या संकल्पनेचा अर्थ बदलतो. प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून दारिद्र्याच्या संकल्पनेचा अर्थ बदलतो. विकसित देशातील उदाहरणार्थ अमेरिका, युरोपियन भांडवलशाही देश, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, इटली या देशामध्ये जो दारिद्र्याचा वर्ग मोडतो, तो भारतासारख्या किंवा श्रीलंका किंवा काही विकसनशील देशामध्ये तो अतिश्रीमंत असू शकतो. त्यामुळं प्रत्येक देशामध्ये
या कालपरत्वे या संकल्पनेचा अर्थ बदलतो. त्यामुळं दारिद्र्याच्या आजपर्यंत ज्या व्याख्या करण्यात आल्या त्या सर्वांनाच त्या ठिकाणी किमान निर्वाह पातळी किंवा चांगल्या जीवनमानाची कल्पना हाच निकष होता. त्या ठिकाणी निर्वाह पातळीचा सापेक्ष किंवा निरपेक्ष अंगातून विचार केला जातो. या ठिकाणी म्हणूनच दारिद्र्य या संकल्पनेचा विचार करताना सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य या कल्पना विचारात घ्याव्या लागतात किंवा यांचा विचार करावा लागतो, सापेक्ष आणि निरपेक्ष. आता आपण दारिद्र्यामध्ये सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना बघूया. सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हणतात किंवा ती संकल्पना काय आहे? जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन समूह, दोन व्यक्ती किंवा दोन समूह किंवा दोन देश, दोन व्यक्ती, दोन समूह किंवा दोन देश यांची तुलना करावयाची असते, त्यांच्यामधला दारिद्र्याचा अभ्यास करायचा असतो, त्यांची तुलना करायची असते, तेव्हा सापेक्ष या शब्दाचा वापर केला जातो. एकाच देशातील उच्च उत्पन्न आणि न्यून उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाची, उपभोगाची तुलना केली जाते, तेव्हा सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना त्याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ एकाच देशातील 5 ते 10% अतिउच्च उत्पन्न असणारा गट आणि 5 ते 10% अतिन्यून कमी उत्पन्न असणारा गट, या दोन गटाच्या त्यांच्या उत्पन्नाची, त्यांच्या उपभोगाची, त्यांच्या राहणीमानाची तुलना केल्यास आपल्याला जो काही न्यून उत्पन्न किंवा कमी उत्पन्न गट आहे त्या गटाचा उपभोग खूपच कमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, त्याचं उत्पन्न खूपच कमी पाहायला मिळतं आणि उपभोग आणि उत्पन्नात जे काय अंतर प्रतिबिंबित होतं त्यालाच सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. अशा पद्धतीनं सुभाष सिंग यांनी ही सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना मांडलेली आहे. वरील व्याख्येवरून काय अर्थ होतो तर या ठिकाणी उच्च उत्पन्न असणाऱ्या गटाच्या तुलनेत न्यून उत्पन्न असणाऱ्या गटाची जीवनमान निकृष्ट असतं, राहणीमान कमी असतं, त्यांच्या गरजा कमी राहतात, म्हणून त्यास दारिद्र्य असं मानलेलं आहे. म्हणजेच सापेक्ष दारिद्र्यामध्ये उत्पन्न विभाजन हा एक महत्त्वाचा निकष मानला गेलेला आहे. आणि त्याच पद्धतीने विकसित देशामध्ये जर विचार केला तर सामान्य उपभोगात उच्च दर्जाच्या आहाराबरोबरच, सामान्य उपभोगात उच्च दर्जाचा जो आहार आहे त्याबरोबरच सुखद आणि चैनीच्या वस्तूचा सुद्धा या ठिकाणी समावेश केला जातो. श्रीमंताच्या तुलनेत गरिबांना चैनीच्या वस्तू, सुखद वस्तू उपभोगाला मिळत नाहीत, त्यांच्यात उपभोगात येत नाहीत आणि म्हणून यावरून सुद्धा त्या लोकांना दारिद्र्य असं मानण्यात आहे किंवा दरिद्र्य असं मानण्यात येते. आता ही संकल्पना दोन व्यक्ती, समूह, त्याचबरोबर दोन देशाच्या संदर्भात सुद्धा वापरली. त्यांचा आपण दोन देशाच्या संदर्भात जर विचार केला गेला तर विकसित देशातील लोकांच्या उत्पन्न आणि उपभोगाच्या तुलनेत विकसनशील देशातील लोकांचे उत्पन्न आणि उपभोग या ठिकाणी कमी असतो, उत्पन्न आणि उपभोग कमी असतो. म्हणून विकसनशील देशातील लोक तुलनात्मकदृष्ट्या, विकसनशील देशातील लोक तुलनात्मकदृष्ट्या दरिद्र मानले जातील, पण दोन देशातील लोकांच्या उत्पन्नाची, त्यांच्या उपभोगाची त्या ठिकाणी तुलना होऊ शकत नाही. दोन देशाच्या मात्र लोकांची उत्पन्नाची, उपभोगाची तुलना मात्र होऊ शकत नाही. आता या संदर्भात जागतिक मानव विकास अहवाल काय सांगतो हे पाहणं गरजेचं आहे की जागतिक मानव विकास अहवालानुसार विकसित देशातील दारिद्र्य लोकांचं जेवढं उत्पन्न असेल त्यापेक्षा अविकसित देशातील श्रीमंत लोकांच्या उत्पन्नापेक्षाही ते जास्त असेल. म्हणजेच अमेरिकेतील लोक, एखादा दारिद्र्याखाली असणारी जी व्यक्ती आहे तिचं उत्पन्न आणि भारतातले श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षाही तिचं उत्पन्न जास्त असू शकतो असं मानव विकास अहवालामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं अमेरिकेतील लोकांच्या उत्पन्नाची तुलना भारतातील श्रीमंत लोकांच्या उत्पन्नाशी केली तर भारतातील श्रीमंत हे दरिद्री ठरतील, भारतातील श्रीमंत हे पूर्ण. त्यामुळे त्या दोन देशाचा विचार केला तर भारत संपूर्णच दरिद्र देश आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळेच दोन देशातील लोकांच्या उत्पन्नाची,
त्यांच्या राहणीमानाची तुलना करणं जरी शक्य असलं तरी ते व्यवहार्य ठरू शकत नाही किंवा व्यावहारिकदृष्ट्या ते योग्य असू शकत नाही. त्याची तुलना करता येईल, निष्कर्ष काढता येईल, पण तो योग्य असणार नाही, व्यावहारिकदृष्ट्या तो चुकीचा असेल. म्हणून जेव्हा आपण सापेक्ष दारिद्र्याचा विचार करतो तेव्हा एका गटात एकाच देशातील किंवा जवळपासच्या लोकांच्या उत्पन्नाची तुलना करणं गरजेचं असतं. सापेक्ष दारिद्र्याचा विचार करता जातो तेव्हा एकाच देशातील किंवा जवळपासच्या लोकांच्या उत्पन्नाची तुलना करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आता निरपेक्ष दारिद्र्य कशाला म्हणायचं याचाही विचार करणं आज आपल्याला गरजेचं आहे. निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध किमान निर्वाह पातळीशी जोडला गेलेला आहे. किमान निर्वाह पातळीशी. निरपेक्ष याचा अर्थ इतराशी तुलना न करता असा होतो. ज्या व्यक्ती आपल्या प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागवणे शक्य नसते, प्राप्त उत्पन्नातून किमान गरजा भागवणे शक्य नसते, त्यास निरपेक्ष दारिद्र्य किंवा गरीब मानलेले आहे. म्हणजे तिच्या ज्या किमान गरजा आहेत त्या किमान गरजा जर ती भागवू शकत नसेल, निरपेक्ष दारिद्र्याचा संबंध हा किमान गरजाशी घेतलेला आहे आणि तिचा इतराशी तुलना न करता तिच्या गरजा काय आहेत त्या किमान मूलभूत जीवनावश्यक गरजांचा विचार या ठिकाणी केलेला आहे आणि त्या गरजा जर ती भागवू शकत नसेल तर तिला दारिद्र्य असं मानलं गेलेलं आहे. जीवनमान जगण्यासाठी किंवा स्वतःचा वंशवेल वाढवण्यासाठी अन्नधान्य, डाळी, तेल, दूध, भाजीपाला, कपडे या मूलभूत वस्तूंची गरज असते, आवश्यकता असते. आणि या मूलभूत वस्तू व्यक्तीला दररोज सामाजिक किंवा दररोज साप्ताहिक किंवा मासिक जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नातून त्या वस्तू त्या व्यक्तीला खरेदी कराव्या लागतात. आणि जर त्या वस्तू ती व्यक्ती खरेदी करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला आपण दारिद्र्य व्यक्ती असं म्हणतो. मुळातच किमान निर्वाह पातळी ही वादग्रस्त संकल्पना आपल्याला आहे. एखाद्या देशात किमान निर्वाह पातळीत जीवनमान वस्तूंच्या बरोबर सुखद आणि चैनीच्या वस्तूंचा सुद्धा समावेश केला जातो. तर अविकसित देशात मात्र अन्न, वस्त्र, निवारा या फक्त किमान मूलभूत गोष्टींचाच त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. मग यात किती अन्न किंवा किती वस्त्र, किती निवारा म्हणजे निर्वाह पातळी हे मात्र बऱ्याच वेळेला ठरवणं कठीण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर जर जीवनमान जगण्याचा संबंध आपण आहारातून मिळणाऱ्या म्हणजे आहार आहे, जे जेवण आहे त्यातून मिळणाऱ्या ह्या उष्मांकाशी जोडला गेलेला आहे. जागतिक पातळीवर मात्र या ठिकाणी त्या व्यक्तीला किती आहारातून उष्मांक मिळतो, ऊर्जा किती मिळते यावरून ती व्यक्ती दारिद्र्य आहे की श्रीमंत आहे हे या ठिकाणी काढलेलं आहे. मग आहार तज्ज्ञांच्या मते देशातील हवामानाच्या भिन्नतेनुसार वेगवेगळ्या देशातले हवामान वेगवेगळे आहे आणि त्या भिन्नतेनुसार या ठिकाणी वेगवेगळ्या देशात किमान उष्मांकाची पातळी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ भारतीय उष्ण हवामान एका व्यक्तीस जीवनमान जगण्यासाठी दररोज किमान 2250 उष्मांकाची गरज आहे. यानुसार जर आपण असा निष्कर्ष काढला की त्या व्यक्तीला आपल्या मिळणाऱ्या दररोजच्या उत्पन्नातून 2250 उष्मांक मिळवून देईल एवढंच खाद्यान्न खरेदी करणे शक्य नसेल तर त्याला दारिद्र्य म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे निरपेक्षमध्ये निर्वाह पातळीची संकल्पना वेगळी. मग आंतरराष्ट्रीय पातळीवर आहार उष्मांकाचा विचार केला. मग भारतासारख्या देशामध्ये 2250 जरी त्या व्यक्तीला दररोजच्या आहारातून उष्मांक मिळत नसेल तर त्या व्यक्तीला दारिद्र्य मानले गेलेले आहे. मग उष्मांक हा दारिद्र्याचा निकष मानून तेवढे मिळवण्यासाठी उत्पन्नाची गरज असते, किती उत्पन्नाची गरज असते हे ठरवणे शक्य आहे. त्यावरूनच दारिद्र्याची दिशा निश्चित केली जाते. अशा पद्धतीनं आज आपण दारिद्र्य म्हणजे काय आणि दारिद्र्य संकल्पना, दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, त्याचबरोबर त्याचा मानव विकास अहवालानुसार सापेक्ष दारिद्र्याची संकल्पना, नंतर निरपेक्ष दारिद्र्य आणि त्याची केलेले संकल्पनाचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. धन्यवाद. आज आपण इथं थांबूया. पुढच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर दारिद्र्य रेषेच्या बाबत चर्चा करूया. धन्यवाद.